आमचे लाडके भाऊजी आणि बहीण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही इथं आलोय. हा वाढदिवस नुसता त्यांच्या जन्माचा उत्सव नाही. आजपर्यंत त्यांनी पुढे आयुष्यभर केलेल्या संघर्षाचा, जपलेल्या नात्यांचा आणि एकनिष्ठ एका धाग्याने बांधलेल्या त्यांच्या भावकीचा हा सर्वांचा आनंदाचा उत्सव आहे. हा उत्सव वाढदिवस त्यांना जेवढा खास आहे त्यापेक्षाही खास आमच्यासाठी सुद्धा आहे. कारण आजपर्यंत त्यांनी विविध नाती जपण्यासाठी भयंकर कष्ट घेतले आहेत. भयंकर मदतीचा हात प्रत्येकाला दिलेला आहे. एक चालू आहे. एक आमच्या आयुष्यातील एक काळा दिवस म्हणून 1999 साली अक्षय तृतीया, त्यावेळी आम्ही गावातून मुंबईला चाललो होतो आणि अचानक वाटेत ॲक्सिडेंट झाला. घरी त्यावेळी जी नाती जपायची असतात अडचणीच्या वेळी, त्यावेळी त्यांनी फार मोठा आम्हाला मदतीचा हात दिला होता. असा एकच प्रसंग नाही, असे अत्यंत प्रसंग आहेत ज्यावेळी नुसता मी नाही, आमचे इतर सर्व नातेवाईक, अत्यंत इथले त्यांचे बंधू शामराव असतील, हरिभाऊ असतील, यांनी सर्वांनी एकमेकांची नाती भरपूर जपलेली आहेत. त्यांच्यासोबत त्यांची बहीण, लाडकी बहीण एकच कोंडाबाई यांनी सुद्धा कधी नात्यामध्ये व्यत्यय आणू दिला नाही. ज्यावेळी ह्या घरामध्ये नोकरीचा पहिली नोकरी यांना लागली, ते साल माहीत नाही, ते भारतीय सेनेमध्ये रुजू झाले तेव्हापासून यांच्या घराला भरभराटीचे दिवस येऊ लागले. त्याच्या अगोदरचं आयुष्य पूर्ण कष्ट, यांच्या आईवडिलांचं आयुष्य संपूर्ण कष्ट. 1972चा दुष्काळ असो, भरपूर त्यावेळी जुन्या गोष्टी, एवढं इन्कम नव्हतं, उत्पन्नाचे सोर्सेस फार कमी होते. त्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा यांना 10वी 12वी त्यावेळी शिक्षण दिलं आणि यांच्या मेहनतीनं हे पहिल्यांदा आपल्या भारतीय सेनेमध्ये रुजू झाले. आणि जसं ते पुढे गेले तसं त्यांची मागे मदतीचा हात त्यांनी आखरता घेतला नाही. आणि तसंच त्यांच्या भावंडांनी वाटलं की पूर्ण आपणही जावं सेनेमध्ये. त्यानंतर शामराव गेले, नंतर त्यांचे लहान मुलगा हरिबा गेले. जसे गेले तिघे वर्ष भारतीय सेनेमध्ये काम करत असताना त्यांच्या घराला भरभराट आली आणि ती आजपर्यंत ती भरभराटी सदैव वाढत गेली. आणि या भरभराटीचं रूप आज ह्या सोनेरी दिवसामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यांच्या मुलांनी सुद्धा जसे यांनी स्वतःसाठी धडपड केली, त्यांच्या मुलांसाठी केली. मोठा मुलगा नारायण यांच्या सर्व्हिसच्या वेळे बघितलं आम्ही, ते आपल्या फॉरेस्ट कशामध्ये नोकरी लागली त्यांना. त्यानंतर लगेच लहान मुलगा सुरेश यांनी वेगवेगळे शिक्षण, दोघांनी उच्च शिक्षण घेतलं. दोघेही ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट, ट्रिपल ग्रॅज्युएट झाले. शिक्षणामध्ये ते मागे पडले नाहीत. पण याला सर्वांना आधार होता यांचा, यांची इच्छा, अदम्य अशी इच्छा की आपली मुलं ही सुद्धा मोठमोठ्या हुद्द्यावर जावेत. आणि त्या हिशोबानं त्यांनी सुद्धा, मुलांनी सुद्धा तसं करून दाखवलं. नारायण फॉरेस्टमध्ये असताना वेगवेगळी पदं प्रमोशन होत गेलं. आता तर तो जवळजवळ राजपत्रित अधिकारी म्हणून आता त्यांना प्रमोशन झालेलं आहे मोठं, जवळ कारसन ऑफिसर राजपत्रित. आणि सुरेशसुद्धा त्यांच्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे. त्यांच्या मुलांचं तसं त्यांच्या सुनांचं
लहान सून वकील आहे हायकोर्टाची, मोठी सून ग्रॅज्युएट आहे, तुझं तिथे सर्व्हिस करते, असं एकदम गुन्ह्या गोविंदानं नांदणारं हा त्यांचं कुटुंब आणि त्यांचे बंधू हरिबा शामराव यांचंसुद्धा कुटुंब सध्या एकदम व्यवस्थितपणे सुखात समाधान नांदत आहे. अशा या सर्वच अशा कुटुंबाला त्यांचं आयुष्य उदंड आयुष्य त्यांना भगवान देव आणि इथून पुढे सुद्धा सुख समृद्धी त्यांच्या आयुष्यात लाभो. आणि तसंच त्यांचे सुद्धा आणि आम्ही सुद्धा त्यांचा भयंकर आभारी आहे की ज्यांनी वेळोवेळी आम्हाला त्यांनी मदत केली. सर्वांचं मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या आयुष्याला दीर्घायुष्य लाभो असे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी इथंच थांबतो. आमच्या मामाने खरोखरच एक प्रकारे पाठीमागचा इतिहासच इथं मांडला आणि काही वेळेपुरतं सगळं हा जो कार्यक्रम आहे सहभागी लोक इमोशनल झाले या संदर्भामध्ये की खरोखरच आमचे वडील असे आहेत की आई पण आणि वडील पण त्यांनी कधी असं म्हणजे स्वार्थ कधी साधला नाही. आपल्या लोकांसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. जसं आपल्या मुलांसाठी घेतलेलं आहे तसंच त्यांच्या भावांसाठी सर्वात प्रेम त्यांचं त्यांच्या भावावरती आहे, नंतर मुलावरती, मग नातेवाईकावरती. त्यांच्या भावावरती खूप प्रेम आहे त्यांचं, अजून सुद्धा प्रेम आहे. कुठं काय विषय असेल तरी सुद्धा नाही का माझा भाव महत्वाचा आहे असं. आणि ते आम्ही त्याच्या संस्कारातूनच पुढे आलेलो आहे. आणि आजच्या त्याच्या कार्यक्रमामध्ये आपले माननीय कॅप्टन खोत साहेब 2 शब्द बोलतील अशी मी विनंती करतो.